दोघे इतके लहानपणापासून वर्गात शिकलेले असतात आश्रमात. दोघे लहानपणी अगोदरच्या वेळी आता आपल्या कशा शाळा तसं शाळा नसायच्या ना, आश्रमात शाळेत शिकायला जायचं किंवा भाग जंगलात वगैरे असं शिकायला जायचं, तिथंच राहायचं आईवडिलांना सोडून. आणि हळूहळू श्रीकृष्ण फार म्हणजे श्रीमंत आणि सुदामा ना सर्व इतका गरीब म्हणजे सुदामाच्या घरी खायला अन्न सुद्धा नसायचं. पण त्या दोघांचं मित्रप्रेम ना इतकं घट्ट भरपूर मित्रप्रेम इतकं घट्ट होतं. मग हळूहळू काय झालं, श्रीकृष्णाची द्वारका म्हणजे श्रीमंत भरपूर. श्रीकृष्णाला म्हणजे त्याच्या घरी इतके सैनिक इतके सेवक श्रीकृष्णाच्या घरी. आणि सुदामा मात्र ना सुदामाला खायला घर सुद्धा नसायचं. तो अशा पाऊस यायला लागला की सुदामाचं घर भिजायचं. म्हणजे प्रत्येक त्याला त्याची छोटी सुदामाची मुलं होती. मग सुदामाची बायको काय म्हणते सुदामाला, तुमचा मित्र किती श्रीमंत आहे, तुम्ही तुमच्या मित्राकडे का नाही म्हणत, मला द्या ना थोडी मदत करा. पण कसं असतंय, मित्र असतंय ना, मग मित्राला कसं म्हणायचं, मित्र किती श्रीमंत आहे. मग मित्र गरीब असतो, तर श्रीमंताला कधी आपली व्यथा सांगतो का किती गरीब आहे, नाही. पण श्रीकृष्ण कसा आहे, अंतर्मनी आहे. प्रत्येकाच्या मनातलं श्रीकृष्ण ओळखत असतो. आता काय चाललंय ना हे श्रीकृष्णाला लगेच कळत असतं. आता इथं आपला बालसंस्कार वर्ग आहे, तर श्रीकृष्णाला कुठून तर दिसतं इथं बालसंस्कार वर्ग चालू आहे, कारण हे त्याचं काम आहे, परमेश्वराचं काम करतोय. पण नंतर ना मग सुदामाची बायको आहे ना, सुदामाची बायको सुदामाला म्हणायचं, जावा ना तुम्ही तुमच्या मित्राकडे जावा. आणि तुमच्या मित्राकडे गेल्यानंतर तुम्ही आहे ना जावा तुमच्या मित्राकडं आणि मित्राला सांगा मी इतका गरीब आहे. आणि मग सुदामाला ठरवलं जायचं, आता आपण आपल्या मित्राला भेटायला जायचंच. मग मित्राला भेटायला जातो आणि जात असताना श्रीकृष्णाला कळलेलं असते सुदामा आपल्याला भेटायला यायला लागलो आहे, अगोदरच कळलेलं असते. मग सुदामाकडे काही कपडे पण नसते साडी घालायला. आणि सुदामा अगोदरच एका पायानं असं लंगडा म्हणजे असं असतं, एका हातात काठी घेत. आणि त्याला आता आपल्या मित्रासाठी काय घ्यायचं खायला, त्याच्या घरी काहीच नसते, काय घ्यायचं घरी खायला. मग थोडेसेच पोहे असते, ते पोहे घेऊन एका पिशवीत बांधतो आणि ते आपल्या कमरेला बांधतो, ती पिशवी ठेवतो आणि चालत. आणि सुदामाची श्रीकृष्णाची द्वारका बघितली ना, त्याला इतकं प्रसन्न वाटलं, आपला मित्र किती श्रीमंत आहे आणि आपण इथं इतकं गरीब आहे, आपण कसं काय जायचं मित्राकडे. त्याला जरा लाजीरवाणा वाटतंय ना, आपला मित्र इतकं श्रीमंत आहे, आपण कसं जायचं. मग तरी पण त्याने प्रयत्न करायचा, आपल्या मित्राला भेटायचंच ठरवलं. सेवक असते, श्रीकृष्ण भरपूर लावून तिकडे बसलेला असतो, सगळे सेवकच असते. मग सेवकांना सांगतोय की मी श्रीकृष्णाचा मित्र आहे सुदामा. मग सेवक पळत जाते, तुमचा कोणतरी मित्र आहे सुदामा यायला लागलाय. इकडनं सुदामा जातोय, तिकडनं कृष्ण पळत येतोय. पण लहानपणीचे मित्र असतात ना, आपला मित्र किती वर्षाला भेटणार आहे आपल्याला. मग लगेच इकडं कृष्ण येतो, इकडं सुदामा येते, दोघे जण एकदम गळा भेटते दोघांना. श्रीकृष्णाला पण रडोयला येते, माझा मित्र किती वर्षानं मला भेटायला. शांत लक्ष दे, ती पुढच्या वेळी गोष्ट सांगायची आहे मला, तुम्ही ती गोष्ट ना लक्षात ठेवून मला सांगायची आहे. दोघे भेटते. मग श्रीकृष्ण सुदामाला आंघोळ घालतोय छान तेलानं वगैरे, वेगवेगळ्या तेलानं वगैरे, सगळ्यांना छान मस्त नवीन कपडे देतोय घालायला, कपडे घालतोय छान, त्याचं स्वागत वगैरे सगळं, नाश्ता वगैरे सगळं होतंय. श्रीकृष्ण अंतर्मनी असल्यामुळे श्रीकृष्णाला सगळंच होत असते. आपला मित्र सुदामा फार गरीब आहे आणि तो असं मनातून काहीच बोलणार नाही. आणि दोघे जेवते, दोघे छान गप्पा मारते भरपूर. पण सुदामाला असं सांगूच वाटत नाही, मी फार गरीब आहे आणि मला तुझ्याकडे काय तर नको वाटतंय सांगायला. मग शेवटी काय होतं, शेवटी म्हणतो तू काही आणलं नाहीस का माझ्यासाठी, आमच्या मित्रासाठी काही नाही काढलं मग तू आणला असशील माझ्यासाठी काय तर. सुदामा श्रीकृष्ण इतका मोठा राजाची कसा जेवते बघा. राजा किती मोठे ताटात, किती वेगवेगळे पदार्थ असतात खायला. आणि माझे एवढे पोहे कसे चालतील सुदामाला ना, माझे एवढे पोहे खाईल का तो, आवडतील का मी आणलेले पोहे. मग काय होतंय, तू माझ्यासाठी काहीतरी आणला असशील, देणार आहे. हो कच्चेच असतील फक्त, हां म्हणजे ते दडपे पोहे असतील म्हणजे
पोहे असते तेव्हा फक्त जरासे पाणी शिंपडून ते पोहे असतात ना, पोह्यावर जरा पाणी शिंपडायचं आणि त्याचं साखर वगैरे थोडे टाकायचे आणि अशी दडपून ठेवायचे आणि ते नंतर खायचं. छान लागतं. श्रीकृष्ण विचारतोय सारखा, तू काहीतरी आणलाच मला. समज शांत बसायचं, टाळ्या बिळव्या इकडं तिकडं अजिबात कोण काय साईडला जो काय असते आपण विचारच करायचं नाही. त्रास होतो का तुम्हाला? ऐकायला येते? ऐकायला येते का? नाही ऐकायला येत बघा. मग श्रीकृष्ण अंतर्मणी असल्यामुळे तू काहीतरी आणलेस मला, तुझा खाऊ आणलायस दे मला. तो त्याचे पोहे काढतो, पोहे देतो. इतके त्याला श्रीकृष्णाला सुदामाने आणलेले पोहे आवडते. पोहे आवडते तो पोहे खातो. श्रीकृष्णाची जी बायको रुक्मिणी असते ती रुक्मिणी पण म्हणते मला पण द्या तुमच्या आणलेल्या मित्राने पोहे. ती पण खाते. आणि मग सुदामा काही सांगत नाही मित्राला, इतका गरीब आहे म्हणजे मुलांना खायला काही नाही. खूप सरळ बस, खूप सरळ बस, तसं नाही बसायचं. सरळ बस, काय त्रास पाय दुखा लागले, पुढच्या वेळेपासून आपण पट्टी आणू बसायचं. हां पट्टी आणून सरळ बसायचं. छान ऐकायचं. मग पोहे श्रीकृष्ण पोहे खाते, रुक्मिणी पोहे खाते. पोहे खाल्ल्यानंतर पण सुदामाची इच्छाच होत नाही की आपल्या मित्राला मागायचं. आणि ज्यावेळी सुदामा आता श्रीकृष्णाला सांगतो मी जातो आता माझ्या घरी, गेल्यानंतर म्हणजे जातो असं. मग आता दोघे मित्र भेटले. सुद्धा म्हणतो मी तर काय माझ्या मित्राला बोललोच नाही. आणि जेव्हा घरी जातो ना त्यावेळी सुदामाचं घर बघतो तर सुदामाच्या घरी सगळं बंगलेस, म्हणजे ज्यावेळी तो येताना त्याचे झोपड्या असते त्यावेळी ज्यावेळी तो त्याच्या स्वतःच्या घरी जातो त्यावेळी तिथे सगळे बंगले झालेले असतात, महाल झालेले असतात. म्हणजे श्रीमंत मित्राने बघा न हा बोलता सुदामा न काही सुद्धा बोलता अंतर श्रीकृष्ण कसं आहे अंतर्मुख आहे. प्रत्येकाच्या मनातलं त्याला समजत असते दुःख. आणि त्याच्या घरी गेला सुदामा आणि बघितलं म्हणजे मी माझ्याच घरी आलो ना, मी माझ्याच गावात आलो ना. बघतोय तर सगळे त्याच्या घरी महाल छान घरं झालेले असतात. कारण श्रीकृष्णानं फक्त एक हात फिरवला की ते सगळ्या झोपड्या वगैरे सगळ्या गेलेल्या असतात आणि तिथं घरं तयार झालेले असतात. ह्या गोष्टीचं नाव काय माहिती? मित्रप्रेम. त्या दोघांची मैत्री इतकी घट्ट असते, फार घट्ट असते. गोष्ट समजली? आवडली? मग मी सांगायची नाही तर मग मी कंडा घरी विचारून घ्यायची. मला नाही ती गोष्ट समजली. तुमचं नाव काय? माझं त्यांचं पण घ्या. म्हणजे आता बाल संस्कार वर्गाला कोण बसलेत ना उपस्थित, त्यांचं पण कांचन येतं का? बोलायचं तुम्ही पण बोलायचं येतं म्हणून दाखव तू एकटा. मला ऐकायलाच येत नाही. मी खाली बसू म्हणून दाखव. ए बाईंनी आता जी श्रीकृष्णाची गोष्ट सांगितली तुम्हाला नीट ऐकली का तुम्ही? म्हणजे त्या मित्रप्रेमाबद्दल ती गोष्ट आहे. पायाला हात लावायचं नाही, इकडं बघायचं नाही, तिकडं बघायचं नाही. तिला शुभंकरू येते तिला म्हणून दाखव ना. उभा बघू येते का? काय झालं? मी बोलते मम्मी ते बोलताय मला ऐकू देते काय सांगताय. मी बोलत होता ना त्यामध्येच बोलायला लागले म्हणून ही सांगते की ते बोलतायत त्यांना. ओके नाही तिला बरोबर म्हणजे ती माझं ऐकत होती आणि काय हरकत नाही बोला तू. नाही कसं आता बाईंनी जी छान गोष्ट सांगितली. माझी पण एक छोटीशी गोष्ट आहे. ती पण संस्कारातलं आपला मित्र कोण आहे, आपण कोणाची संगत करतो याच्यावर पण आपली वागणूक महत्त्वाची असते. जर आपण चांगल्या व्यक्तीशी चांगल्या मुलाशी समजा एखादा मुलगा खूप शिव्या देणारा असेल, समजा एखादा मुलगा खूप अभ्यास करणारा असेल तर आपण त्याची संगत घेतली तर काय शिव्या देणाऱ्या मुलाची जर संगत ठेवली मैत्री ठेवली तर थोड्या दिवसांनी ती वाईट सवय आपल्याला पण लागू शकते. चांगल्या मुलाशी जर संगत ठेवली तर त्याचे चांगले गुण पण आपल्याला येऊ शकतात. तर एक बिचारा कोण असतो, एक लांडगा असतो आणि एक शेळी असते. शेळी प्रामाणिक, शेळी म्हणजे शेतकऱ्याला मदत करणारा प्राणी. पण लांडगा हा शेतकऱ्याला मदत करणारा नसतो, तो त्रास देणारा म्हणजे दुष्ट लांडगा किंवा दुष्ट कोल्हा अशा प्रकारचा तो प्राणी. मग एकदा काय झालं, त्या लांडग्याला असं वाटलं की आपल्याला एका दुसऱ्या शेतामध्ये काहीतरी खायचं आहे, परंतु अंतर लांब आहे.
एक मिनिट. आणि बाळानो थोडं लक्ष द्यायचं. संस्कार केंद्रातला सगळ्यात पहिला गुण काय माहिती आहे का? आपण शांत बसते. हा पहिला गुण. ज्या मुलाला शांत बसता येतं तो पुढे ऐकत असतो. मग दुसरा गुण काय आहे? शांत ऐकायचं. समजा मी खूप छान सांगितलं पण तुम्ही नीट ऐकलंच नाही तर त्याला काय महत्त्व आहे का? नाही. तुमचे शाळेतले शिक्षक तुम्हाला खूप छान शिकवतात पण तुम्ही लक्षच दिलं नाही. तुम्ही इकडं तिकडं काहीतरी इकडं बघायचं तिकडं बघायचं तर ते इतके छान शिकवते तुम्हाला काय कळणार नाही. म्हणून संस्कार वर्गातला पहिला सगळ्यात मोठा गुण काय आहे? ज्या मुलाला शांत बसता येतं त्याला सगळ्यात छान मार्क. आणि येत नसेल तर त्यांनी बसावं. आणि दुसरं म्हणजे शांत बसल्यानंतर समोरची व्यक्ती काय सांगते ती ऐकावं. सगळ्या भक्तीमध्ये श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ. तर शेळीबरोबर तो लाडका आला पण आता त्याला अंतर येत नाही. मग थोड्या वेळाने त्याला उंट भेटतो. मग त्या लाडक्याला काय वाटतं? हा उंट जरा आपल्या कामाचा आहे. वास्तविक शेळीने पण लांडग्याबरोबर यायला नाही पाहिजे होतं आणि उंटाने पण लांडग्याबरोबर यायला नाही पाहिजे होतं. पण मग तो काहीतरी खोटा बोलतो. उंट तू किती छान आहेस रे. शेळी तू किती गोड आहेस. तुझं अंग किती छान आहे, हिरवगार आहे. असं खोटं तारीफ केल्यावर किंवा खोटी स्तुती केल्यावर त्या दोघींना वाटतं अरे आपला लांडगा किंवा कोल्हा आहे तो आपला दोस्त होऊ शकतो. पण त्या लांडग्याला किंवा कोल्ह्याला काय खायचं असतं? समोरच्या शेतातलं पीक खायचं असतं किंवा शेतातलं काही हे त्याला काय म्हणतो आपण पीकच किंवा पदार्थ गवत किंवा काय असं. आता काय करायचं? मग तो शांतपणे जातो त्यांच्याबरोबर. अरे शेळी आपली प्रामाणिकपणे एका जागी थांबते आणि छानपैकी खाते. उंट त्याला त्याच्या पद्धतीनं जो पाहिजे असेल तो खातो. पण हा जो प्राणी असतो ना लांडगा तो नासधूस करणारा असतो. तो एका जागी काही शांत खात नाही, शिस्तीमध्ये खात नाही. तो इकडं थोडं तोंड घाल तिकडं थोडं तोंड घाल सगळं नुकसान करतो. आणि सगळ्यात शेवटी काय करतो? खाल्ल्यावर जोरात असा ओरडतो, आवाज देतो. तर त्या शेतातला जो शेतकरी किंवा त्या शेतामध्ये काम करणारे जे कामगार असतात ना ते बाजूला आराम करत असतात दुपारच्या 2-3च्या वेळेमध्ये. आणि त्यांना जाग येत अरे बापरे कुठला तरी प्राणी शिरला म्हणून. आणि मुद्दा म्हणतो लांडगा आहे ना मुद्दा म्हणून तो आवाज काढतो कारण त्याला काय करायचं असतं ते बघा पुढं. मग तो लगेच लपतो. लांडगा आवाज काढतो लगेच एका मोठ्या झाडाच्या मागं लपतो. आणि ह्या उंटाला आणि शेळीला काय माहीत नसतं, ते प्रामाणिक असतात. मग ते शेतातले कामगार किंवा शेतकरी जो कोण येतो ना यांना काही माहीत नसतं हे आपले प्रामाणिक हातात आपले आणि पाणी प्यायला रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण. तो ते कामगार येतात, कारागीर येतात शेतातले आणि त्यांनाच बदडतात. आता त्याचं ओरडलं कोण असतं? लांडगा. आणि मार कुणाला बसतो? त्या प्रामाणिक शेळीला किंवा उंटाला. या गोष्टीवरून तुम्ही काय शिकला? तर आपण नेहमी चांगल्याची संगत करावी. जर आपण एखाद्या चुकीच्या शिव्या देणाऱ्या मुलाशी संगत केली किंवा मस्ती करणाऱ्या मुलाशी संगत केली किंवा घरी न ऐकणाऱ्या मुलाशी संगत केली, आईवडिलांना उलटं बोलणाऱ्या मुलाशी संगत केली तर त्याच्या संगतीने आपल्याला काही अंशी ते वाईट गुण आपल्याला लागू शकतात. म्हणून आपण या संस्कार केंद्रात येऊन अधिक चांगलं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आज 1 जून आहे. खूप सांगतो तसा प्रत्येक दिवस चांगला आहे पण आमच्या उषाताईंनी उषा दत्तात्रय पाटील यांचं नाव आहे. त्यांना सगळ्यांना नमस्कार करा कारण त्यांनी खूप छान पद्धतीनं मला वाटतं 15 दिवसापूर्वी का 1 महिन्यापूर्वी अशीच 1-2 वेळा मुलांना माझा फोटो आहे सगळं नावं आहे परंतु काही कामं असल्यामुळं मला ते राहून गेलं. पण जेव्हा ह्या बोलल्या की दर शनिवारी मी 5 ते 6 वाजता मी बालसंस्कार केंद्र चालू करते तर मला फार आनंद वाटला. बोला चला आपलं जे काम तिथं मी आपला रामकृष्णाने लिहित असतो म्हणजे तिथे जे बसायचं ते आपल्या मुलांबरोबर बसावं कारण मी शिक्षक आहे. मग शिक्षकाला मुलांबरोबर छान आवडतं. ज्या शाळेमध्ये मुलं आहेत त्या शाळेला शोभा आहे आणि ज्या बागेला फुलं आहे त्या बागेला पण शोभा आहे. आणि जेव्हा ही मुलं मला सुट्टीमध्ये पण बघायला भेटणार शांतपैकी ऐकणार तर मला अजून आनंद वाटला.
म्हणून मी म्हणलं बाई मग तुम्ही तुमचं शिकवण्याचं सांगण्याचं काम करा, मी आपला येतो शांत बसतो. पण त्यांनी खूप छान पद्धतीनं संस्कार केंद्राचं उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कोणती प्रार्थना, कोणता श्लोक बोलायचा, कशी सवय लावायची, पहिल्याच दिवशी पण खूप छान पद्धतीनं त्यांनी समजावून सांगितलं. तर मला त्यांना मी खूप खूप टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद द्या. खूप छान नाही चांगलं आहे. कारण कसं उठायचं, उठल्या लगेच काय खाऊ, आईला हे दे, समजा आई चहा पित असेल तर आईला लगेच आई मला चहा दे, बटर दे, बिस्किट दे, असं नाही. उठल्यावर पहिलं नमन करायचं, तोंड धुवायचं, संडासला जायचं. हां, जोपर्यंत दात घासत नाही जोपर्यंत सवय लावायची चांगली. संस्कार केंद्रावर चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला चांगले संस्कार मिळतात. आता बघा इथे बाकीची मुलं आहेत, त्यांना वाटतं आम्हाला खेळायला मजा आहे, चांगली गोष्ट आहे, याचा अर्थ ते वाईट आहे असं नाही. त्यांना वाटतं खेळावं, ठीक आहे, तुम्हाला वाटतं इकडे यावं, खूप छान. हां, तर आणि ह्या कांचन माऊलीला पण धन्यवाद द्या, त्यांनी पण शांतपणे ऐकलं. आणि ताई तुमचं नाव काय? संध्या माऊलीनं पण टाळ्या वाजवा. हां, म्हणजे याचा अर्थ क्लॅपटॉप का की कुठे का होईना आपल्या बसल्या कानावर आल्या. आणि मी बरं तुझं नाव काय राहिलं, तुझं नाव काय? ओके, चला. तर खूप छान, मला बरं वाटलं. मी क्षमा मागतो आमच्या उषाताईच्या बोलण्यामध्ये मी आलो. चांगलं समजली का आता त्यांनी गोष्ट सांगितली ना. हां, तात्पर्य हा आहे, तात्पर्य बरोबर बाई, तात्पर्य हा आहे की शेळी कुणालाही त्रास देत नाही. उंट तो आपल्या त्याच्या कामात असतो, जरी उंट मोठा असला, उंच असला तरी पण तो कुणाला त्रास देत नाही, तो मदतीचाच प्राणी आहे. पण या लांडग्याची संगत केल्यामुळे मग त्यांना मार पडला की नाही, त्यांना मार पडला की नाही. मग आता त्याच्या पुढची एक कथा आहे. त्याच्या पुढचं असं आहे की शेळी बिचारी काही बोलली नाही, ह्यांनी मार खाल्ला, उंटाने मार खाल्ला, शेळीने मार खाल्ला. पण उंटाला असं वाटलं की ह्याला अद्दल घडवली पाहिजे, म्हणजे त्याला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. मग तो काय करतो, बोलतो चला उतर, तिथे एक गोड पाणी आहे, त्या साईडला गोड पाणी आहे. तर लांडगा काय बोलतो, अरे पण मला पोहता येत नाही, पाण्यातून जाता येत नाही, मग मी कसं हे करणार. बोलतो मी आहे ना तुझ्या मदतीला. त्या लोकांनी त्याला मारल्यानंतर उंटाला असं वाटलं की ह्याला पण आपण चांगला धडा देऊया, धडा शिकवूया, अद्दल घडवूया. मग शेळीला बोलतो, शेळीताई तू येते का आमच्या बरोबर पाणी प्यायला. बोलती नको रे बाबा, एकदा एखाद्याच्या मदतीला आली आणि मला मार बसला, आता मी कुणाची संगत करणार नाही, मी माझं काम करणार. मग उंट बोला ठीक आहे. मग आता हा उंटाच्या पण डोक्यात काय होतं, याला अद्दल घडवायची. मग हा चालला. मग लांडगा काय बोलला, अरे आता ऊन खूप आहे रे, माझं पाय दुखतंय, मी तुझ्या पाठीवर बसू का. बोलतो चालेल बस. बघा हां, म्हणजे लांडग्यामुळे यांना मार बसला की नाही. पण आता हा उंट सुद्धा त्याला अद्दल घडवायला सांगतो, बरं ठीक आहे. मग बरोबर नदीच्या हळूहळू पुढे जातो. त्याच्या खांद्यावर कोण बसलेला, त्या पाठीवर कोण बसलेला असतो, लांडग्याच्या पाठी. हा, त्या उंटाच्या पाठीवर कोण बसलेला असतो, कोल्हा किंवा लांडगा, कोणता तरी प्राणी. आपण लांडगा धरूया, चला, लबाड लांडगा, लबाड असतो का. मग तो पाठीवर बसलेला असतो, हळू पुढे जातो. तो लांडगा काय बोलतो, दादा थांब, मला पाणी प्यायचं आहे. नाही बोलतो, अजून पुढे छान आहे, अजून पुढे जातो. आता तो उंट मोठा असतो, तो कितीतरी असा उंट केला तर तो काय पाण्यात बुडत नाहीये, पण ह्याला मात्र भीती वाटते. आणि मग हळूहळू पुढे जातो. तर लांडगा बोलतो, अरे दादा, उंट दादा थांब, आता मला पाणी प्यायचं आहे. बोलतो ठीक आहे. आणि बरोबर मध्यभागी जिथे जास्त पाणी आहे, बरोबर ते उंट तिथे घेऊन जातो. आणि मग पाणी पिता तो काय खाली सोडत नाही, कारण तो घाबरतो, पाणी पुष्कळ आहे म्हणून. मग हा पाणी पिताना उंट नाचतो. उंट काय करतो, मुद्दाम अंग हलवतो, नाचतो, तसा त्याचा तोल जातो. कारण उंटाच्या पाठीवर कोण बसलेलं असतं, लांडगा. मग तो लांडगा होतो, अरे उंट दादा मी पडलो, माझा जीव जाईल, मला वाचव. तो उंट, जसं तुला मगाशी पीक खाल्ल्यावर ओरडायची सवय आहे ना, तसं मला पाणी पिल्यावर नाचायची सवय आहे. मला सांगा, तो लांडगा मगाशी शेत खाल्लं, पीक खाल्लं, ओरडायची गरज होती का. पण तो मुद्दामून का ओरडला, तर ह्या उंटाला आणि त्या शेळीला मार बसावा त्या शेतकऱ्याकडून.
मग शेळी आपली शांत राहिली, शेळी गरीब. पण उंट मात्र त्याने त्याचा बदला घेतला. मुद्दा हा आहे की आपण कुणाचा बदला नाही घ्यायचा, पण जर एखादा माणूस चुकीच आपल्याला सांगत असेल तर त्याला त्याची चूक सांगितली पाहिजे, त्याला त्याचं काय चुकतंय, बरोबर की नाही. तर ह्या गोष्टीचं तात्पर्य काय आहे, आपण नेहमी चांगल्याची संगत करावी. आपण नेहमी कुणाची संगत करावी, चांगल्याची संगत करावी, हा या गोष्टी मागचा अर्थ आहे. तुम्हाला ऋतू माहिती आहे का ऋतू? किती ऋतू आहे? हा? मराठी ऋतू सांगा. मराठी सांगा. अगोदर मराठी सांगा, मग इंग्रजी सांगा. मराठी किती ऋतू आहेत? 3 ऋतू आहेत. सांगा ऋतूंची नावं सांगा. हा बरोबर. आता हे मराठी सांगायचं अगोदर. पण सांगताना नेहमी आहे ना, आता पावसाळ्यानंतर येणारा कोणता काळ असतो, हिवाळा, आणि नंतर येतो उन्हाळा, असा क्रम घ्यायचा. पावसाळ्याचे 4 महिने. कोणते 4 महिने सांगा? आजपासून ऑगस्ट, सप्टेंबर. हे 4 महिने पावसाळ्याचे, रेनी सीझन. मराठीत सांगू, इंग्लिशमध्ये सांगू. रेनी सीझनचे 4 महिने. नंतर हिवाळा नंतर कुठं? हिवाळ्याचे किती महिने? 4 महिने. ऑक्टोबर,